सद्गुरूंची भक्ती सदा असो चित्ती, भक्तीची प्रचिती भक्ता तुला, भक्तीची प्रचिती भक्ता तुला। सेवा सद्गुरूंची हाच एक ध्यास, सेवा सद्गुरूंची हाच एक ध्यास, दत्त चरणास नित्य पूजा, स्वामी चरणास नित्य पूजा। सद्गुरूंची भक्ती सदा सो चित्ती, भक्तीची प्रचिती भक्ता तुला। त्रैलोक्यात ज्याचा नित्याचा संचार, त्रैलोक्यात ज्याचा नित्याचा संचार, भक्तांचा उद्धार ब्रीद ज्याचे, भक्तांचा उद्धार ब्रीद ज्याचे। सद्गुरूंची भक्ती सदा सो चित्ती, भक्तीची प्रचिती भक्ता तुला। एक रूप भक्ती हाच मंत्र आता, एक रूप भक्ती हाच मंत्र आता, स्वामी समर्था प्रणिपाता, स्वामी समर्था प्रणिपाता। सद्गुरूंची भक्ती सदा असो चित्ती, भक्तीची प्रचिती भक्ता तुला। तुझे भस्म राहो सदा माझे भाळी, तुझे भस्म राहो सदा माझे भाळी, द्यावा सर्व काळी आशीर्वाद, द्यावा सर्व काळी आशीर्वाद। सद्गुरूंची भक्ती सदा सो चित्ती, भक्तीची प्रचिती भक्ता तुला। उचलोनी भक्ता घेई कडेवरी, उचलोनी भक्ता घेई कडेवरी, राहो तुझवरी भक्ती सदा, राहो तुझवरी भक्ती सदा। सद्गुरूंची भक्ती सदा असो चित्ती, भक्तीची प्रचिती भक्ता तुला। हा ते पण एक लावून टाक तिकडे, कशाला पिशवीतनं काढलं, डायरेक्ट पिशवीत पेटवा तशी। गोड घे मानोनी भक्ताची ही सेवा, गोड घे मानोनी भक्ताची ही सेवा, यावे गुरुदेवा स्वामी समर्था, यावे गुरुदेवा। नमस्कार, हे जे आहे हे याला नागनाथ मंदिर म्हणतात, नागनाथ। हे कशामुळे आहे, इथे वारुळ तुम्हाला दिसत असेल, हे जे वारुळ आहे ना, या वारुळावरती, वारुळाच्या अजून एक वरती होतं खरं तर हे वारुळ, बरंच उंच होतं। हे आता पावसामुळे कदाचित यावर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे ते थोडंसं बसलंय। पहिले हा सर्व्हिस रोड नव्हता, हा हायवे छोटा होता, आणि या हायवेच्या आपण आत्ताही जसं उजव्या बाजूने चालतो, तसं त्याही वेळेला स्वामीजी उजव्या बाजूने चालायचे।
आणि त्यावेळेला काय झालं, हा जो आपण आता थांबलेलो होतो पळसदेवचा टप्पा, तो पळसदेवचा टप्पा झाल्यानंतर जिथे त्यांनी कट्टा बांधला वडाच्या झाडाला, ते ग्रामपंचायतीच्या बाजूला झाड आहे वडाचं, तिथे त्यांनी तो कट्टा बांधलेला होता. तो झाल्यानंतर ते ज्या वेळेला इथे पोहोचले तर इथे त्यांना अचानक असं वाटलं, जागृती आली की आपण इथे येऊन थांबलं पाहिजे. मग ते पटकन त्यांनी पदयात्रेमधूनच रस्ता ओलांडला आणि ते इथे येऊन बसले. या वारुळाच्या समोर ही जी जागा दिसते याच्या बाजूच्या इथे बसले. त्याच्यानंतर हे बांधकाम कोणी चांगल्या जे हितचिंतक आहेत इथले आपल्यासारखेच सद्भावना असलेले आहेत, त्यांनी ह्या थोड्याशा बाजूला व्यवस्थित राहावं ही डागडोजी करून ठेवली आहे आणि एक आपलं ठिकाण चांगलं राहावं असे ठिकाण बनवून ठेवलेलं आहे. तर हे त्यांनी जे केलं त्यावेळेला इथे येऊन बसले. ते बसल्यानंतर मग त्यांना वाटलं की हा इथे हा सगळा जी जागा आहे किंवा हा सगळा जो परिसर आहे तो ह्या वारुळांचाच आहे. इथे आता आतमध्ये इथे अजून एक वारुळ आहे, या पलीकडनं एक पायवाटेने इथे पाठीमागे एक वारुळ आहे, इथे एक पाठीवर ज्या महिला येतात चालत त्यांच्या पाठीमागे जर तिथे गेलं तर तिथे पायवाटेने एक वारुळ आहे. अशी इथले थोड्याच भागात ही वारुळ आहेत, इथे परत वारुळ दिसत नाहीत, ह्याच भागात फक्त आहेत. तर म्हणून त्यांनी ह्याचं नाव ठेवलं की हे नागनाथ म्हणून ठिकाण आहे. तर नागनाथ स्तुती म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर त्या पद्धतीचं एक ठिकाण आहे, जागृत ठिकाण आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या अक्कलकोट स्वामीचा जो प्रकट जो झालाय, जिथनं प्रकट झालंय ते वारुळातनं प्रकट झालेलं आहे. त्याच्यामुळे ते एक महत्वाचा आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. आणि इथेही तशीच वारुळं आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी, या तपस्वी ठिकाणी, एका महत्वाच्या ठिकाणी आपले सद्गुरू आलेले होते. म्हणून मग त्यावेळेला सगळे पदयात्रेकरू पण इथे आले. मग त्यांनी पदयात्रेच्या नियमानुसार आणि सद्गुरूंनी दिलेल्या शिस्तीनुसार सगळी जो बाजू आहे ती स्वच्छता केली. स्वच्छता कसली केली तर प्लास्टिक, खाडी, कचरा जो काय होता, जो इथल्या स्थानाला शोभणारा नव्हता, तो सगळा गोळा केला आणि तो इथेच त्याचं निर्मूलन होईल अशा पद्धतीने प्रयत्न केला की तो जाळून निर्मूलन होईल. आता असा परिस्थिती आहे की त्यावेळेला विघटन करण्याचे बरेचसे प्रकार नव्हते, पण आता आपल्याकडे सगळं सेपरेशन झालेलं आहे. प्लास्टिक आपण वेगळं करतो, हार्ड प्लास्टिक वेगळं करतो, सॉफ्ट प्लास्टिक वेगळं करतो, मायक्रॉन्सने डेव्हलपमेंट झालेले आहे, त्यामुळे प्रत्येक मायक्रॉनचं वेगवेगळे ग्रेडेशन करतो. त्यावेळेला तसं नव्हतं, पण आजही आपण जेवढं काय बेस्ट पॉसिबल आहे तेवढं आपण इथे क्लीन करतोय आणि ते जेवढं डिस्ट्रॉय करता येईल आपल्या हिशोबाने तेवढं आपण डिस्ट्रॉय करतोय की ते निसर्गाला हानी न पोचता निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गासोबतच राहता येईल. आणि एक 10 मिनिटं आपण इथे महाराजांचं स्तवन म्हणणार आणि ती जी आठवण आहे आपल्या सद्गुरूंची ती अशीच दर पदयात्रेला आपण जागृत ठेवणार. नमस्कार. वारी भक्ती सदा राहो तुझवरी भक्ती. अग्नये इदं नमः. ओम भुवः स्वाहा वायवे इदं नमः. ओम स्वः स्वाहा सूर्याय इदं नमः. ओम भूर्भुवः स्वाहा प्रजापतये इदं नमः. सदा सद्गुरूंची भक्ती सदा असो.